चला तर मॅच लावतोय सुरुवात. आजच्या रजनीमधला शेवटचा मॅच असेल. दिव्यांश 11 आणि त्याचे विपक्ष ओमसाई विराथन या दोन संघामधील लढत. अनिकेत आणि अभिषेक ही जोडी आपण पाहत आहेत ओमसाई विराथन या संघाकडनं. मागच्या मॅच मध्ये अभिषेकने चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेलाय. मॅच लावतोय सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाज करण गोलंदाज मार्कवर समोर अनिकेत. पहिला बॉल अगदी फुल टॉस बॉल फ्लिक केला गेला. चेंडू सोडला अगदी चाललाय सी मार रेषा पार. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. 4 धाब्यांशी श्रीगणेश केला जातोय. सुरुवात खूप चांगली झालाय. मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन. फ्लिक केला बॉलला ढकलून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला. चौकाराला सुरुवात अनिकेतनं केलंय. ओमसाई विराथन वर्सेस दिव्यांश नांदगडी पाडा. स्विच करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला अगदी या रात्रीच्या सत्रातील एक सर्वाधिक सुंदर अनिकेतच्या बॅटमधून स्वीट टायमिंग सहित चौकार. थँक्यू. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धाव 10. जाणता राजा ग्रुप खार्डीचे आमचे सर्व मेंबर्स. विनायकजी भोईर सध्या मॅच आनंद घेत आहेत. तेजजी सध्या मॅच आनंद घेत आहेत. जितेश जयेश भोईर दीपेश भगत ही संपूर्ण टीम आज खार्डीवरून या मॅच आनंद घेण्यासाठी आल्यात. 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि त्याच्यानंतर अनिकेतची विकेट ही मात्र मैदानावरती करणने मिळवून दिलेत. फलंदाज बाद. चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. मागच्या 2 बॉलवर 2 चौकार. तदनंतर त्रिफला चित केला गेलाय. फलंदाजला परतावं लागलंय. अनिकेत नव्याने बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर अगदी लगेच पाठवायचा आहे. निशान कारभारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावफलका दाबात 8. 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना ओमसाई विराथन संघ आपण पाहत आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले. तदनंतर तिसऱ्या बॉलवर अगदी विकेट्स कंप्लीट केला गेलाय. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की थोडा बाबा संयमानं बॅटिंग करेल मैदानाच्या मध्ये बॅटर, परंतु तो संयम तिथे दिसला नाही. लगेच मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे विकेट आली. सरळ क्लीन बोर्डच्या माध्यमातून बाद झाले. 3 बॉल नंतर धावफलकावरती धाव आहेत 8. 1 गडी बाद. चौथा बॉल फेस करेल मैदानाच्या मध्ये निशाद. ओमसाई विराथन या संघाच्या माध्यमातून मागे चांगला मॅच ओमसाई विराथन जिंकला होता. पुढचा बॉल लोअर फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फटका फर्स्टला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. त्या ठिकाणी टीपलाय झेल तुषार किनीनं संपलाय खेळ. निशादचा मैदानाच्या मध्ये विकेटचं पतन. गॉन.
बाण तुमची फुटली की मैदानाच्या मध्ये चित्र तसं दिसत आहेत. बॅक टू बॅकची दुसरी विकेट आली आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, त्याच्यानंतर 2 बॉलवरती 2 विकेट, हे आतापर्यंत चित्र दिसलं आहेत पहिल्या 4 बॉल मध्ये. शैलेश नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर 2 डब्ल्यू अगदी पाहायला मिळाल्यात. चांगलं कमबॅक केलंय, करणचंही कौतुक करावं लागेल. अगदी स्कोर कार्डवर धावात आपण पाहत आहेत 8 धावा, 2 धक्के लागल्यात ओमसाई विराथन या संघाला. येथून पुन्हा एकदा पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि भागीदारी रचावी लागेल. धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. 2 गडी गारज झालाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज पुढील बॉल. पहिल्या मॅच मध्ये अगदी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती शैलेशच्या माध्यमातून. लो बॉल फुल टॉस बॉल, त्याला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी सरळ चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय शैलेशच्या बॅटमध्ये दमदार स्ट्रोक 6. वरती जर पाहिलं तर तुम्ही 3ही सिग्नल आहेत. सुरुवातीला ग्रीन सिग्नल 2 चौकार, रेड सिग्नल 2 विकेट, त्याच्यानंतर येल्लो सिग्नल 6. बरोबर आपला 3ही सिग्नलचा वापर झालाय. तो सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. करंटच्या ओव्हरमध्ये सुरुवातीला 2 चौकार, त्याच्यानंतर 2 विकेट आणि त्याच्यानंतर षटकार. धावफलकावरती धावा झाला 14. टीम ओमसाई विराथनच्या विकेट जरूर गमावल्यात, पण फ्लाइंग स्टार्ट मी तर म्हणेन आतापर्यंत ओमसाई विराथनची. चल एक पारितोषिक आलंय आशिषजी भोईर यांच्याकडनं. शैलेशचा जो विकेट घेईल त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि जो झेल टिपेल त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून असेल. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. या मॅचची कहाणी आपण पाहिली ना या षटकाची. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, मागच्या 2 बॉलवर 2 विकेट आणि मागच्या 2 बॉलवर 2 षटकार. स्कोर कार्ड झालाय 20, 2 गडी बाद. उल्लेख केला की बाबा त्या 3ही सिग्नलचा वापर झालाय. पहिला सुरुवातीला ग्रीन सिग्नल वरती 2 चौकार, त्याच्यानंतर रेड सिग्नलला 2 विकेट आणि त्याच्यानंतर येल्लो सिग्नल तिथे 2 षटकार आल्यात. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 झाल्यात. 20 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर आशिष किनी गोलंदाजीवरती आल्यात आणि आशिष किनी यांनी जर लगातार 3 विकेट घेतले तर आमचे जाणता राजा ग्रुप खार्डी या गावातील विनायकजी भोईर, ताराचंद जे तेज या नावाने प्रसिद्ध आहेत, जितेश जयेश भोईर आणि दीपेश भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या आशिष किनी यांच्यासाठी मात्र दिलं जाणार आहे. अगदी प्रचंड प्रेम आहे त्यांचं आशिषजी किनी यांच्यावरती सातत्यानं असं खार्डीकरांचं आणि ते सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी मॅचला जवळून पाहण्यासाठी तेही या मैदानावरती आल्यात आणि त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आशिष किनी यांना मात्र दिलं जाणार आहेत. 20ला 2 ही आतापर्यंत कंडिशन. आशिष तयार. आशिषचा पहिलाच बॉल. पंच मात्र अगदी वलटात दर्शवत असताना व्हाईट बॉल सिग्नल मात्र त्या ठिकाणी घोषित करतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या 21. 21 धावा फुलकावर आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झालाय. पहिला व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. 21 अगदी चांगला ड्राईव्ह केला गेलाय तिथे. तुषार किनी आहे, थोडस फंबल झालाय आणि 2 धावा अंकित केल्या गेल्यात. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 23 रन 23 अंकावर. 23ला 2. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. ओमसाई विराथन वर्सेस दिव्यांश 11 नांदगडी पाडा. बरेच जण सध्या युट्यूबला 6 सीटर स्पोर्ट्सला रात्री देखील मॅचचा आनंद घेत आहेत, कारण रात्रीची स्पर्धा आहेत आणि समर्थक अजूनही जागे आहेत. लोअर फुल टच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फोर्स केलाय. क्षेत्ररक्षकाला दूरवरचा प्रवास करून प्रयत्न अफाट त्याने केले आहेत. जरी काय झाली नाही परंतु प्रयत्नांना 100% दाद द्यावी लागेल, कारण
लॉंग ऑफ पासून धावत आले, वाईडिश लॉंग ऑफ पासून धावत आले, त्याच्यानंतर मात्र लॉंग ऑन पर्यंत धावत गेले आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कॅचचा प्रयत्न त्याने केला, शेवटी बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल टर्न झाला, त्यावेळी अगदी पडले, वाकले, झुकले, परंतु मैदानाच्या मध्ये पुन्हा उभे राहिले आणि बॉल अडवला आणि फेकण्यात आला. 2 धावा आल्यात, धावसंख्या 25. धर्मेश तिथे होते, चांगला प्रयत्न त्याने केला होता. 25 अंकावर स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तिथे वेट करून चेंडू अगदी फरार झालाय, सीमारेषा पार. जय महाराष्ट्र चषक चौकार, 4 धावा. फोर अगदी पाहायला मिळाला. ऑफ साइडला हा क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक धावत होते, त्यांना बीट करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलात. 29 ला 2 ही आतापर्यंत कंडिशन. टीम ओमसाई विराथनची बॅटिंग लाईनअप त्यांची खूप चांगली आहे, तेही मैदानाच्या मध्ये आता दाखवून देत आहेत कशी बॅटिंग करायची. आणखीन एक स्ट्रोक समोर खेळलाय, बरोबर समोरच्या दिशेने साइड स्क्रीन जिथे आहे त्या साइड स्क्रीनच्या दिशेने आलेला हा खणखणीत षटकार. नाहीये, चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. अभिषेक आपण पाहतायत, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय अगदी 35 या अंकावर. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. ओमसाई विरातन संघ पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या, त्यानंतर या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 15 धाबा खर्च झाल्या गेला. 35 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. अभिषेक आणि शैलेश ही जोडी आपण पाहत आहेत. धावफलक जाऊन पोहोचला 35 या अंकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पस्तीस धावफलकावर. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलची अगदी समाप्ती आले. अजून येणारे 2 बॉल आणि धावसंख्या अगदी झपाट्याने, वेगाने, द्रुत गतीने वाढताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फुलटॉस बॉलला दिशा दिलाय. चेंडू अगदी चाललाय थर्ड मॅन डिझन मध्ये. पंचांचं सिग्नल, नो बॉल आणि चौकार. एकूण 5 धावा ऍड केल्या जातात स्कोर कार्ड मध्ये. धावफलक जाऊन पडलाय 40 या अंकावर. नितीन सर, मागच्या अगदी 10 बॉलचा खेळ पाहिला तर 10 बॉल मध्ये मागे 3 सिक्सर आल्यात आणि 4 चौकार आल्यात, म्हणजे जवळपास तुमच्या 7 बाउंड्री झाल्यात, 7 मोठे पटके. टाइमलाईन पहा. 4-4 विकेट विकेट, 6-6 वाईट, डबल डबल, 4-6 4 न बॉल. आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ संपला. 40 धावा, 2 गडी बाद. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. अभि आतापर्यंत 5 बॉल मध्ये 18 धावा. मैदानाच्या मध्ये जशी कंडिशन, जशी परिस्थिती ना, त्या परिस्थितीनुसार कसं खेळायचं, कसे स्ट्रोक मारायचे, बिटवीन द गॅप मध्ये स्ट्रोक सिलेक्शन खूप चांगला आतापर्यंत पाहायला मिळालं या खेळाडूकडून. तो अभि स्ट्राईक एंडला, फ्रीचा बॉल. आणखीन एक, जसा उल्लेख केला अभिकडे शॉट सिलेक्शन चांगलं आहे, जसा बॉल टाकाल त्या दिशेने तो मारतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय, चौकार. .44 या ओव्हर मध्ये किती आल्यात? या ओव्हर मध्ये आतापर्यंत 24 आल्यात. 5 बॉल मध्ये मागे 24 धावा. 44 ला 2. अजून एक चेंडूचा काही शेष आहे आणि खूप महागडं षटक पाहायला मिळालंय. मागच्या 2-3 मॅचचा विचार केला तर अगदी 40-45 पर्यंत आतमध्ये रोखलं होतं, पण तो षटक क्रमांक 2 सध्या आहे
आणि धावफलक जाऊन पोहोचला अगदी 44 या अंकावर. 44 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत हे दोन्ही फलंदाज. अभिषेक नेकाचा चांगली मन जिंकल्यात, चांगली बॅटिंग केलंय. पुन्हा एकदा ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहे. थोडंसं फंबल झालाय, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं 2 षटकाची समाप्ती. धावफलक जाऊन पडलाय 46 धावा या फलकावर, 2 गडी गारत. पाहिलं तर 46 ला 2 जय महाराष्ट्र चिखलपाड्याचं हे सुंदर असं आयोजन. सध्या मॅनहॅटन चारही आपण पाहिलात, ओमी पाहिलं. आज डे फर्स्ट मध्ये काय घडलंय तेही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आतापर्यंत डे अगदी टोटल रन 663 रन, 63 षटकाच फेकण्यात आल्यात. आज 60 विकेट गेल्यात, 38 चौकार लागल्यात, आज 50 षटकार लागल्यात. तो आकडा 6चा आकडा जो आहे ना तो वारंवार तुम्हाला तिथे पाहायला मिळालात. बाकीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर करू. धर्मेश थर्ड ओव्हर मध्ये, धर्मेचा पहिलाच बॉल फटका खेळलाय छान पद्धतीनं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, बॉल चालला सीमारेषेच्या जवळ, फिल्डिंग केलंय, 1ला डबल मध्ये कन्वर्ट. आता इथून मैदानाच्या मध्ये माहित आहे ओमसाई विरातनला स्टार्ट चांगला केलाय. दोन्ही खेळाडूमध्ये पार्टनरशिप झाल्या आहेत. ह्या धावसंख्या आतापर्यंत 48 झाल्यात, त्या पुढे तुम्हाला 70-80 पर्यंत कशा नेता येतील त्याच्यासाठी ओमसाई विरातन प्रयत्न करतात. सध्या ते चित्र दिसतंय. चांगली धावसंख्या उभी केली गेली. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. धर्मेशच्या पहिल्या बॉलवर 2 धावा अंकित केल्या गेल्यात. पुढचा बॉल वाईट बॉल पण दोन्ही या तिथे समांतर करतायत. धावसंख्या 1ने फ्लाय होईल 49 49 या अंकावर. आणि पाठीमागची जर टाइमलाईन तुम्ही पाहिली तर त्या टाइमलाईन मध्ये एक गोष्ट सातत्यानं दाखवली होती की डॉट बॉल किती खेळल्यात. आतापर्यंत कमी डॉट बॉल आल्यात, म्हणजे डॉट बॉलचा वापर जास्त झाला नाहीये, कदापि तो फायदा आहे. पुढचा बॉल, या वेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंचचित्र अगदी सांगत असताना व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावा 50 धावा ओम साई विराथन या संघाच्या सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दिव्यांश 11 नांदगडी पाडाच्या अगेन्स्ट 50 धावा धावफलकावर. अगदी चांगली धावसंख्या पाहायला मिळाली ओम साई विराथन या संघाची. अभिषेकने चांगली फलंदाजी केलंय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत अगदी शैलेशच्या बॅटमध्ये 2 षटकार, डबल धाव आले. धावफलका धावा आपण पाहतायत 50. पुढचा बॉल, या बॅट्समॅनचा हुक करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अगदी सरळ चाललाय. टॅटा बाय बाय करत षटकारांकरिता 6 धावा. सर मागच्या 2-3 मॅच मध्ये धावा झाल्या नव्हत्या, पण या मॅच मध्ये अगदी चांगली आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली. आतापर्यंत स्कोर कार्ड जमला 56 या अंकावर. अब तक 56 रन मैदानाच्या मध्ये सध्या ओमसाई विराथन कडून बनवण्यात आल्यात. आणि विराथननं या मॅच मध्ये नक्की काय केलंय, त्यांनी आपला घेर चेंज केलाय. रन त्यांनी मात्र मैदानाच्या मध्ये आता वेगानं वाढवण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या टीमवरती अटॅक केलाय. आणखीन एक स्ट्रोक अगदी लगावण्याचा प्रयत्न केला, तो देखील चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगानं धावला बॉल वरती. अखेरीस बॉलला त्यानं अडवलं, फिल्डिंग चांगली केल्यात. 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? नाही. 2 धाब्यांवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 58. आणि दोन्ही खेळाडू म्हणजे शैलेश 5 बॉल मध्ये 22, 440च्या स्ट्राईक रेटवर तो बॅटिंग करतोय. अभिच्या 7 मध्ये 24, 342च्या स्ट्राईक रेटवर तो बॅटिंग करतोय. दोघंही रिक्स घेत नाही. दोघांना माहित आहेत सिंगल काढून दुसऱ्याला स्ट्राईक, डबल काढून आपल्याकडे स्ट्राईक, याच पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करतायत. रन 58. चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय. पुढचा बॉल
इथे पुन्हा एकदा फटका फसला गेलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली. विकेट क्रमांक 3 शैलेशला परतावा लागेल. धावफलक आपण पाहतायत 58 या धावसंख्येवर तिसरा गडी गारद होतोय ओमसाई विरातन या संघाचा. चला नेक्स्ट फलंदाज. SD. विकी नव्याने फलंदाज येतोय. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी विकीने पाहायला मिळाली. अभिषेकने चांगली कामगिरी केली, शैलेशने चांगली कामगिरी केली. धावफलकाला जाऊन पोहोचला 58 अंकावर 3 गडी गारद झाले. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. अजून येणारे 2 चेंडू आहेत आणि षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आपण पाहतायत. धावफलक अगदी सुस्थितीमध्ये ओमसाई विरातन संघ 58 धावा, 3 गडी गारद. अजूनही येणारे 2 चेंडू. गोलंदाज धर्मेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आल्या आल्या आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार चौकारांकरिता. दुसऱ्या बाजूला विकी मैदानाच्या मध्ये आले. पहा पहिलाच बॉल स्विच हिट अगदी टायमिंग सहित बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि तुम्ही एक दृश्य जर पाहिले ना तर तुम्हाला कॉमन ती दृश्य दिसतील. गोलंदाज त्याच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी, दोन्ही बॅटर त्याच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी, पाठीमागे विकेट किपर त्याच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी. म्हणजे चारही खेळाडू जे दिसतात ना त्यांच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी आहेत. ते चारही खेळाडू सध्या एकमेकांच्या सभोवतालीच पाहायला मिळत आहेत. एक विकेट किपर, बॉलर आणि दोन्ही बॅट्समॅन सध्या मैदानावरती दिसत आहेत. धावफलकावरती धावा 62, 62, 3 गडी बाद. या रात्रीच्या सत्रातील आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सध्या ओमसाई विरातन या संघाकडून होतोय आणि हायस्ट स्कोरच्या दिशेने आता मात्र ही वाटचाल होऊ लागलाय. शेवटचा बॉल धर्मेशचा शफल झाले, डिपॉझिट करण्याचा प्रयत्न फाईन लेगला. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं आता चित्र बदलेल. तिथे अतिरिक्त थ्रो झालाय. गोलंदाजाला वाटलं की बाबा तो बॉल स्टॉप करून ठेवलाय, फेकण्याचा प्रयत्न केला, तिथे 2 आल्यात. मैदानाच्या आतमध्ये ज्या गोष्टी घडायला नाही हव्या ना त्याच गोष्टी सध्या मैदानाच्या आतमध्ये अघटित गोष्टी घडतायत. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 64, 64. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 64 ला 3 विकेट. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. हे आपण ऐकूया डीजे कॅन्डीला. चला अंतिम षटक असेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 64 अंकावर. साहिल अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल. धावफलकात धावा 64 धावा, 3 गडी बाद. स्टेप आउट झाला होता तिथे क्षेत्ररक्षक होते मिड ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वाईटिश लॉंग ऑफ मधून फेकी येत आहे. दुसऱ्या धावांचा कॉल आणि 2 धावाही. अगदी सर्व काही सुरळीत पाहायला मिळालंय ना ओमसाई विरातनच्या बाजूनं. नाही, दुसऱ्या बाजूला मिस्टेक एक वेळा नाही, सातत्यानं तीच मिस्टेक तुम्ही जर मैदानाच्या मध्ये फिल्डिंग मध्ये कराल. 1 रन तुम्हाला आता इम्पॉर्टंट नाही वाटत, पण ज्यावेळी तुम्ही चेस साठी याल कदापि तर एका धाब्याचं खऱ्या अर्थानं फरक तो खूप मोठा असतो क्रिकेटमध्ये. आणि आतापर्यंत त्याच चुकी सातत्याने घडल्यात. काही वेळेला मिस्टेक केलं फिल्डिंग करणारी टीम. ती बॉडी लँग्वेज तितकी काही मात्र चांगली दिसली नाही. दिव्यांश नांदगडी पाडाची सध्या ओमसाई विरातनच्या अगेन्स्ट 66, 3 गडी बाद. लोवर पुलटा हाताळण्याचा प्रयत्न परफेक्टली टायमिंग नाही करू शकले. एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय साहिलनं. साहिल किती धाव्यांपर्यंत रोखतोय या सध्या ओमसाई विरातन टीमला ही खूप महत्वाचं आहे. 67 धावा स्कोर कार्डवर आहेत. आमचे स्कोरर दर्शवतात की हा पहिला अगदी डॉट बॉल पाहायला मिळालाय. येणारे अजूनही 4 बॉल.
लवर फुलटॉस चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेकी येते, तद्वत अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 68 धावाच्या धावफलकावर. 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. सध्या आपण पाहतायत जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक आणि त्यातला त्यात आजच्या दिवसातील अगदी हा शेवटचा मॅच. ओमसाई विराथन प्रथमतः बॅटिंग करतायत आणि बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये दमदार सुरू आहे. बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून तो बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. आलाय षटकार, आणखीन एक सिक्सर. लाईव्ह आपण टेलिकास्ट मध्ये सध्या पाहिलं स्क्रीनवरती 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 72 ला 3 विकेट. शेवटचे 2 बॉल 72 धावा. पुन्हा एकदा ऑन साईड करण्याचा प्रयत्न, लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेसाठी वळाल्यात आणि एकच धाव असेल 73 रन. 73 धावा धावफलकावर शेवटचा बॉल असेल. अगदी 4 षटकांचा मॅच आणि आजच्या दिवसातला 4 षटकांमधला हायएस्ट स्कोर आहे. अगदी या 4 षटकांच्या मॅचेस मधील सर्वाधिक जास्त धावा ओमसाई विराथन या संघाच्या नावी सध्या पाहायला मिळत आहेत. 73. इथून एखादा मोठा फटका आला तर तो आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोरही होऊ शकतो, त्याचाही रेकॉर्ड तोडू शकतायत. आणि हो, तो स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आलाय आणि आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर जो उभारण्याचा पराक्रम मैदानावरती केलाय ओमसाई विराथन या संघाने आणि तो तोडीत काढलाय. 79. 79 धावा मात्र धावफलकावरती उभारल्यात आणि 80 धाब्यांचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. 80 धाब्यांचा पाठलाग होईल नाही होईल याची चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात. अगदी दुसऱ्या डावामध्ये दिव्यांश शिलबन नांदगडी पाडा त्या 80 धाब्यांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल 24 बॉल मध्ये की ओमसाई विराथन संघ त्यांना मात्र थांबवून ठेवेल हे सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत ऐकत संगीत डीजे कॅन्डीला आणि दुसऱ्या डावाकडे. आमचे सर्व खर्डीचे मित्र सध्या माझा आनंद घेतात आणि खर्डीचं गाव म्हटलं तर आई कुसमाई मातेचं अगदी प्रसिद्ध मंदिर सध्या विनायकजी भोईर आमचे तेज जितेश जयेश भोईर दीपेश भगत ही संपूर्ण टीम त्या ठिकाणी अगदी एन्जॉय करतात ही संपूर्ण मॅच.
80 धाब्यांचा पाठलाग 24 बॉल मध्ये करायचा दिव्यांश इलेव्हन नांदगडी पाडा या टीमला. आणि मैदानावरती जर आशिष किनी बॅटिंगला आले आणि आशिष किनीने लगातार 3 बॉल 3 सिक्सर मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक जाणता राजा ग्रुप खार्डी, विनायक भोईर, तेज जिते, जयेश भोईर, दीपेश भगत खार्डी यांच्याकडून ते मात्र दिलं जाणार आहेत. सध्या सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हे महत्वाची मॅच असणार आहेत. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ होणार याची चर्चा होईल. वीजची सरासरी प्रति षटक 3 बिग हिट करावे लागतील प्रति ओव्हर्स. तुषार किणी आणि नयन किणी जोडी आपण पाहत आहेत. निकेत गायकवाड गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. 80 धावांचं एक लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 20 धावा प्रति षटक 3 षटकार. अगदी स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही मी म्हणे नितीन सर होऊ शकतात. फक्त सेल्फ कॉन्फिडन्स. पहिला बॉल वेगाने टाकलाय मैदानाच्या आतमध्ये अगदी डिलिव्हर करण्यात आलाय. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीचा पहिला मिळाला आणि आता पंचांना चॅलेंज केलेत. तिसरे पंच नितेश कदम सर येतील. बॅटिंग करणाऱ्या टीमने तो रिव्ह्यूचा वापर केलाय. थोडा पाहण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोलिंग केलं जात आहे. तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि सांगितलंय इट्स अ व्हाईट बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. कारण बॅटर सफल झाले नाहीत. ते आपल्या जागेवरती होते आणि एकदा की तुम्ही जागेवरती असले की पंच मात्र जो मुख्य वाईड आहेत त्या लाईनच्या अगदी बाहेरून गेला तर तो वाईड मात्र कायम ठेवतायत आणि ते चित्र मात्र पंच नितेश कदम सरांनी सांगितलंय. लोअर फुलटच बॉल मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन आता झालं नाही. तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगल वरती समाधान. धावफलकावरती धावा झाला 2. 23 बॉल मध्ये 78 धावेची गरज 78. या अगदी जोडीकडे ती श्रमता आहेत. नयन तुषार या जोडीला पण सातत्यानं पाहिलेले आहेत. ही जोडी जर मैदानाच्या मध्ये शेवटपर्यंत खेळली ना तर कदापि या धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो असं चित्र मला तरी दिसतंय. एक बॉलची समाप्ती 2 धावा धावफलकावर. ही जोडी खूप महत्वाची आहे आणि इथून सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 20 आल्या होत्या. अगदी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला गेलाय. चेंडू चला अगदी पंचांचा सिग्नल 1 बाउन्स सीमारेषा पार चौकारांकरिता. केलं की बाबा या मॅच मध्ये ही जोडी जर चालली तर मैदानाच्या मध्ये तर रन होऊ शकते. त्याचं कारण आहे मैदानाच्या मध्ये या जोडीकडे असलेली ती बॅटिंगची स्ट्रेन. पण एक गोष्ट मैदानावरती जी पहिल्या डावामध्ये झाली अगदी ती गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येईन. लोअर फुलटच बॉल गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पुन्हा एकदा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा. केल्याने की पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमनं जास्त डॉट बॉल नाही खेळले होते. कदापि तो फायदा आहे. या मॅच मध्ये त्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत. तुम्हाला डॉट बॉल नाही खेळायचे. पुढचा बॉल अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. आता 2 बॉल चौकार आले. त्याच्यानंतर तुम्ही हा फटका खेळणं चूज करणं निवडणं अपेक्षित होतं का? प्रत्येक जण तेच म्हणतायत. सध्या 4 बॉलचा केस संपला. 10 झाल्यात. स्ट्राईकला नयन. पुन्हा जोरकस मारलाय. पॉवर प्ले आहे तुम्हाला माहित आहे. परंतु तिथे फिल्डिंग झालाय. डायरेक्ट हिट काम फीट. बॅटर नयन मैदानाच्या बाहेर. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. थँक्यू. पहिला विकेटचं पतन झालं. अगदी धावपाच्या स्वरूपात नयनला परतावं लागलंय. अभिजित
नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्डचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर एक गडी गारत. 80 धावांचं एक भलं मोठं लक्ष आणि त्याला अगदी सामोरं जाताना पहिला विकेटचं पतन झालंय. तुषार केणी पण टॉस बॉल होता समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. वाईट लॉगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. एकीने स्कोर कार्ड झोपलाय 11 या अंकावर. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 69 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. तर रिक्वायर्ड रन रेट वाढताना पाहायला मिळालाय. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत, फक्त 11 आल्यात. एक विकेट पाहायला मिळालाय. 18 बॉल 69चं लक्ष समोर. 69 धावेची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 11ला 1 विकेट. आतापर्यंत कंडिशन टीम दिव्यांश 11 नंदगडी पाडाची. नव्यानं गोलंदाज अभिषेक मैदानावरती पाहायला मिळेल. समोर तुषार कामगिरी करायची आहे. पहिला बॉल खूप चांगला टाकलाय. एका गोष्टीचा मी उल्लेख यापूर्वी देखील केला की तुम्हाला डॉट बॉल नाही खेळायचे, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ती बॅट फिरवायची आहे, तुम्हाला रन घ्यायचे आहेत आणि रन अशा पद्धतीने घ्यायचे आहेत ना, तुम्हाला मोठे फटकेच मैदानाच्या आतमध्ये मारायचे आहेत. 17 मध्ये 69. आता 4 आणि 6 मध्ये डिलिंग करायची आहे. पुढचा बॉल नाही. चांगली गोलंदाजी अभिषेक. अगदी कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 अगदी डॉट बॉल. निर्धावच्या स्वरूपात 2 चेंडू पाहायला मिळाल्यात. अभिषेक प्रथमतः बॅटिंग करताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय 11. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू अगदी सरळ चाललाय. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध चौकार सहित. मात्र हा बॉल खेळलाय. अगदी बॅटमधून तो टक्कन आवाज आला. बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स तो कॅरी झाला आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. येणारे 15 बॉल बाकी आहेत. 15 बॉल मध्ये 65 करायचे आहेत. दिव्यांश 11 नंदगडी पाडाला ओमसाई विराथांच्या अगेन्स्ट. आजचा दिवस या स्पर्धेचा खूप चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळाला. उद्याचं जे शेड्यूल आहे ते आमचे गौरव तुम्हाला काही वेळामध्ये स्क्रीनवरती दाखवतील. उद्या 40+ तुम्हाला अगदी सफाळीचं 40+ क्रिकेट या मैदानावरती अनुभवायला मिळेल. 40+ देखील एक चांगलं क्रिकेट आहे, ते देखील तुम्ही या मैदानावरती पाहणार आहात. उद्या दिलेली वेळ, त्या दिलेल्या वेळेवरती प्रत्येक मॅच सुरू होईल याची देखील आपण माहिती लक्षात घ्या. जय महाराष्ट्र चिखलपाड्याची एक दमदार अशी स्पर्धा. पुढचा बॉल फटका खेळलाय. पुन्हा एकदा जोरकस. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा एनर्जी, अगदी लेवल दाखवणारा हा कडक स्ट्रोक. 6 रन. बॅटिंग मध्ये सातत्याने आपण तुषारला पाहिलाय आणि नितीन सर सध्या तो मैदानाच्या मध्ये चांगली बॅटिंग करतोय. टेक्निकल साऊंड सिस्टम दर्शवणारी बॅटिंग. 21 ला 1. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. फुल टोल वसूल केलाय. या बॉलवर 6 धावांचा मात्र मोहर उमटवली गेले षटकार. आपले आयोजक आहेत त्यांनी आता पहिल्या दिवसामध्ये पहिला बाबा तिथे बॉल सर्वाधिक जास्त अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात, ते रिटर्न येत नाहीत. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल हा विचार विनिमय आता तेही करतायत. आणि उद्या कदापि आता तिथे लाईट्स अगदी त्या देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतात. कारण जो बॉल मैदानाच्या बाहेर जातोय तो शोधून आणावा लागतो. भरपूर लांब तेही बॉल जात आहेत. सध्या शोधायलाही आपली जाणारी सर्व अगदी मंडळी तुम्हाला पाहायला मिळतात. कॅमेरामॅनने त्यांनाही कॅप्चर केलेत. हर्षल भोईर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. 27 ला 1. शेवटचा बॉल बाकी आहे. 13 मध्ये 53 करायचे आहेत. हा बॉल निर्णायक आहे. त्यालाही फोर्स करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. पॉइंट मध्ये खेळाडू होता. जोरकस फटका लगावण्याच्या प्रयत्नामध्ये वेगवान बॉल टाकला. बॅट थोडी लवकर फिरली आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर फलंदाज तुषार किनी बॅक टू डी डगआउट गॉन.
आता 12 बॉल 53 लक्ष यश किनी. नव्याने फलंदाज गोलंदाज मार्कवर विकी. 12 चेंडू 53 समोर लक्ष विजयाकरिता असेल. अभिजितकडे एक क्षमता आहे आणि ते इथून सिद्ध करावं लागेल अभिजितला. फलक एकदा आपण पाहताय 27-27. येणारे 12 बॉल 12 मध्ये 53 समोर लक्ष असेल विजयाकरिता. विकी आला गोलंदाज मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पहिला बॉल. यावेळेस पहिल्या बॉलवर अगदी पुलचा फटका पाहायला मिळालाय. खेळाडू कक्षाच्या अगदी डोक्यावर हा षटकार 6 धावांकरिता. असे स्ट्रोक तुम्हाला मारायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. अजूनही 11 बॉल मध्ये 47. जास्तीत जास्त बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत, हवाई सफरवरती पाठवायचे आहेत, तरी मॅच तुम्ही जिंकू शकता. 11 मध्ये 47. आणखीन एक लोअर फुल टच बॉल मिडल ऑफ दी बॅट झालाय का कनेक्शन? तितका नाही झाला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि अभिजितला मात्र मैदान सोडून जावं लागतंय. विकेट आलं अभिजितची आउट. सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुपमध्ये सातत्यानं डीजे कॅन्डी कुंदन आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे तर रेकॉर्डिंग तुम्हाला सातत्यानं प्ले करतायत. ओ चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 ला 3. 2.3 ओव्हर आतापर्यंत फेकून झाल्यात. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये रन करायचे 47. 9-47 समीकरण आता थोडा मॅच कठीण झालाय. लोअर फुलटस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आपल्या फॉलोतर मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हातातून तिथून निसटला. सरळ समोरच्या दिशेने गेलात. तिथून एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 34. 3 गडी बाद. येणाऱ्या 8 बॉल मध्ये रन करायच्यात 46. हे मॅचचं समीकरण 8-46. टार्गेट 80 धावांचं होतं. हवेमध्ये खेळलाय पुण्याचा बॉल. फटका फसलाय. तिथे मात्र कॅच घेतलाय. त्याच्यानंतर सेलिब्रेशन. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. 7 बॉल मध्ये रन करायचे 46. नव्यानं बॅटर मिस्टर मनीष. मनीष मैदानाच्या आतमध्ये आला आणि काय स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडा उशीर आलाय, पण उशीर आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. स्वीट टायमिंग सहित पहा पुण्यात ऍक्शन रिप्ले मध्ये स्विच हिट कळला. टायमिंग सहित बॉलला ताकद वापरली आणि बॉलला पाठवून दिलं सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीषनं चांगला स्ट्रोक. येणाऱ्या 6 बॉल मध्ये रन करायच्या 40. अगदी जय महाराष्ट्र ग्रुप आता प्लॅनिंग करतो उद्या बाबा किती बॉल जातील किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, कारण हे खूप महत्वाचं आहे. आता जे आज बॉल गेल्यात त्यातले अगदी कमी बॉल आल्यात. भरपूर बॉल तर सगळ्या बाहेरच गेल्यात. सिक्सर सुप्रीमो आणि सकाळी जे बॉल्स आहेत ते अगदी आपली शोधणारी मंडळी आहेत ती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पण आता सर्व इथे आहेत त्याच्यामुळे ते जाऊन सकाळी झोपले तर ते येणार नाहीत. रात्रभर प्रत्येकाने जागरणच केलेत. 6:40. पहिला बॉल अपील केलं पंचांकडे. पंचांनी दात फेटाळलेत. लेग 22. लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 41. 5 मध्ये 39 ची गरज.
उद्या ठीक 4 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होणार आहे. उद्याचा दुसरा दिवस. त्यामुळे जे सध्या लाईव्ह पाहत असतील किंवा ऐकत असतील तर सर्वांना विनंती आहे, उद्या 4 वाजता तुम्हाला मैदानावरती यायचं. 40+ क्रिकेट, सफाळ्याचं 40+ क्रिकेट. एक सिंगल आलाय 4:38. जर मनाने 6 मारला तर आशिष भोईर कडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आधी मारलं त्याचं किती? आधी पण मारला मनीषने, तो तेच सांगतो बाबा आधी मारलं त्याचे किती. आता त्याला स्ट्राईक येईल नाही येईल तो प्रयत्न करतोय. सध्या नॉन स्ट्राईकला तो उभा आहे. 3 मध्ये 38 करायचे आहेत. तो सिद्धार्थला सध्या सोमनाथला सांगतो बाबा एक तरी बॉल मलाही खेळण्याची संधी मिळू दे, कारण एक षटकार मी ऑलरेडी मारलाय. सध्या नॉन स्ट्राईकला तो आहे. 3 मध्ये 38. हो, फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथने बॉलला पाठवलंय सरळ अगदी लांब वरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दॅट्स अ ह्यूज. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 2 बॉल मध्ये रन करायचे 32-32. आणखीन एक, हो आणखीन एक धमाका. तोही चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि बाहेर जो उभा होता ना त्याने बॅटने मारून तोही बॉल मैदानाच्या बाहेर अगदी मैदानामध्ये पाठवलाय. षटकार. बरोबर तुषार होता. तुषारनं पुन्हा तो मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवलाय, त्याच्यामध्ये त्याचेही धन्यवाद. 54 झाल्यात. लोअर फुलटच बॉल, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, आणि अशा पद्धतीनं हा सामना मैदानावरती समाप्त होतोय. 58 धावा 4 गडी बाद बनवू शकला तो टीम नंदगडी पाडाचा संघ. दिव्यांश 11 नंदगडी पाडा, आणि मॅचला जिंकलेत ओमसाई विराथनच्या या संघानं. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. या मॅचची समरी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतायत. ओमसाई विराथन अभि 12 चेंडूमध्ये 32, शैलेच्या 6 मध्ये 22 तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकी 3 मध्ये 12, 19 3, करण 1 ओव्हर 20 रन 2 विकेट, धर्मेश 1 ओव्हर 18 रन 1 विकेट, साहिलचं 1 षटक 15 धावा. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय त्या खेळाडूचं नाव आहे 1 विकेट 16 धावा देत असताना, 12 चेंडूमध्ये 33 करत असताना मिस्टर अभि ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.